घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की शर्वरी राहुलला भेटण्यासाठी त्याच्या घरी आलेली असते. आल्याबरोबर आता वडणी साईडला ठेवते आणि वडणी साईडला ठेवून राहुलला घट्ट अशी मिठी मारत असते आणि त्याला म्हणत असते, आपल्याला एकदा काही पैसे मिळाले ना तर आपण दोघी इथून निघून जाऊया, असं यांचं बोलणं सुरू असतं. तितक्यात दरवाजाची बेल वाजते. तेव्हा दोघांनाही टेन्शन येतं. शर्वरी म्हणत असते, तुझ्यासोबत मला कुणीही बघायला नको आहे, नाहीतर सगळं काही आपलं संपेल, असं म्हणून दोघांना टेन्शन आलेलं असतं. आता शर्वरी घरातच लपण्यासाठी निघून जाते. ह्या गडबडीत मात्र तिची ओढणी तिथे सोप्यावरच राहिलेली असते. ही गोष्ट तिच्या अजिबातच लक्षात आलेली नसते. इकडे राहुल आता दरवाजा उघडण्यासाठी जातो. समोर पाहतो तर काय, जानकी, अवंतिका आणि ऐश्वर्या आलेल्या असतात. त्यांना पाहून तर ह्याला धक्का बसलेला असतो. आता जानकी आणि ह्या दोघी इथे येण्याचं कारण म्हणजे राहुलची माफी इथे जानकीला मागायची असते, त्या म्हणून इथे आलेल्या असतात. आता इथे समोर आल्यानंतर जो काही राहुल असतो तो म्हणत असतो, तुम्ही तिघे इथे काय करताय? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो सांगतो, सगळं सांगतो, पण आधी आत तर येऊ दे. असं म्हटल्यानंतर राहुलकडं तर कोणताही पर्याय नसतो. त्या तिघींनाही आतमध्ये घेतो. आता जानकीची माफी मागायची गोष्ट तर बाजूलाच राहते, मात्र इथे ऐश्वर्याचं लक्ष जातं ते म्हणजे शर्वरीच्या ओढणीकडे. आता ते पाहिल्यानंतर तिला संशय येणं साहजिक आहे आणि ती शर्वरीचीच ओढणी आहे हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं आहे. आधीच तर ऐश्वर्याला शर्वरीवर आणि त्याचबरोबर राहुलवर डाऊट असतो. तिला वाटत असते की नानाचा आणि विक्रांतचा खून या दोघांनीच केलेला आहे, पण मात्र शर्वरीने हुशारीने हा सगळा डाव पलटविलेला असतो. मात्र ह्या पुराव्यामुळे आणि ह्या सर्व गोष्टीमुळे ह्या तिघी मिळून नक्कीच आता शर्वरीची केस रिओपन करतील असं वाटतंय. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब